तर सर्व कलेक्शन दाखवल्याच्या नंतर काही मी ह्या पद्धतीने लावून घेतलेलं आहे। तर तुम्हाला बघायचं असेल कलेक्शन तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा। तुम्हाला काही शिकायसारखं असलं तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ शकता, शिकू शकता। तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। अगोदर कसं होतं ते पहा। स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर संक्रांतीचं आपलं छोटंसं कलेक्शन मी आणलेलं आहे। तर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या लाडक्या मैत्रिणींना। तुमचं वर्ष आनंदाचं आणि आरोग्याचं मंगलमय जावं ही स्वामींचरणी प्रार्थना। तर चला आपण लगेच अनबॉक्सिंग करायला सुरुवात करूया। तर पहिले आपण लेस आणि दोरीचं कलेक्शन बघूया। अस्तर वगैरे कसे काय रेट भेटले मी तुम्हाला नक्की सांगणार आहे। दोरीचं सुद्धा कलेक्शन तर बघा आता ह्या पद्धतीनं पूर्ण मी तुम्हाला ओपन करून दाखवते। तर यश ह्या साईडनं पोच करून चालू मी काढते वर इकडं वय मागतो। तर बघा ह्या पद्धतीने पूर्ण कलर हे आणलेला आहे, लगन सराईच्या हिशोबाने आणलेला आहे। तर ह्या पद्धतीने मी तुम्हाला सगळे कलर वगैरे दाखवते आणि काही भारी काही हलक्या याच्यामध्ये आहे। डेली यूज साठी वेगळ्या आणि जे भारीचे ब्लाउज आहेत त्याच्यासाठी वेगळ्या आणलेल्या आहेत। तर खूप सुंदर असं लेसचं कलेक्शन तर मला एकच नंबर आवडलेला आहे बघा मैत्रिणींनो, खूप सुंदर। तर बघा आता ही जी लेस आहे का ही नवीन आलेली आहे, पहा खूप सुंदर आहे बरं का। आणि मी लावलेली आहे बघा बॅक साईडला, हे बघा माझ्या ब्लाऊजने मी लावलेली आहे बॅक साईडला। खूप सुंदर लुक असं याचा आलेला आहे। तर मी याचं खूप सारा असं कलेक्शन आणलेलं आहे पहा। याच्यामध्ये खूप सारे असे कलर मी आणलेले आहेत। ते जे दुकानवाले दादा होते ते म्हणाले होते हे कलेक्शन बार बार येत नाही, तुम्ही एकदा घेऊन टाका। तर मी भरपूर असं आणलेलं आहे। तर ते कट करून डबल झाला। तर बघा एवढं लेसचं कलेक्शन आणलेलं आहे, जास्त काही आहे बघा तरी बरंच आहे हे लेसचं कलेक्शन। आणि ही सुद्धा लेस आणलेली आहे, खूप सुंदर आहे बघा। जवळून दाखव यश, ते हे लाव ना बघा खूप सुंदर आहे। आणि एवढीच लेस मला केवढ्याची भेटलेली आहे, 650 रुपये याचं रेट घेतलेला आहे बघा। आणि हे कलेक्शन म्हणते मी तुम्हाला खूप सुंदर आणि एक युनिक आहे। हा मल्टी कलर, हा पिंक कलर आणि हा आबोली कलर बघा किती सुंदर असं याचं लुक आहे। गोल्डन आणि इथं शेवाळे कलर आहे इकडं बा, एकदम मस्त। आणि ही दोरी सुद्धा खूप सुंदर भेटलेली आहे मला। आणि खूप खूप वेळेस मैत्रिणी हे ब्लाऊज पीस आणून आणून कंटाळे बघा मी। हे जे ब्लाऊज पीस आहेत ना प्लेन मध्ये आहे मैत्रिणींनो, तर हे प्लेन मध्ये ना मला खूप वेळेस आणायला सांगितले, तेवढ्या वेळेस कटलेले आहेत आणि असे सुंदर आहेत बघा। हे पूर्ण कलर आहे याच्यात। तर चला अजून भरपूर काही आहे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा हे आपलं हुकचं पाकिट मी पूर्ण बंडलच आणत असते। फॉल तर भरपूर आणलेले आहे, आता संक्रांतीसाठी आपल्याला फॉल असे भरपूर लागणार आहे। तर बघा किती डझन मी, हे पल्लवीचा फॉल आहे बघा, मी मोठाच फॉल वापरते आणि ह्या साईडने। तर हे फॉल किती डझन आणलेत मी तुम्हाला दाखवते बघा। 1 2 3 4 5 डझन फॉल आणलेले आहेत। आणि पुण्याहून मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, पुण्याहून मी हे रील आणल्या होत्या। तर वर हे बघ पर पीस मला हा 9.5 रुपयाला पडलेला आहे। जो पुण्याहून मी आणलेला आहे का तो 16 रुपयाला पडलेला आहे। आणि तो मोठा आहे बघा, हा थोडा छोटा आहे, त्याच्यापेक्षा याच्यात कमी आलेला आहे। तर मी जेवढे कलर मला रनिंग लागतात तेवढे मी हे आणलेले आहेत। तर इथं बघा कट पीस मध्ये सुद्धा मी अस्तर आणलेले आहेत। तिथं एक बंडल आहे बघा। आणि बघा ह्या मोतीच्या माळा सुद्धा आणलेल्या आहेत। तर मैत्रिणींसोबत शेअर करायला छान वाटतंय बघा। ह्या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज डिझाईन बनवण्यासाठी आता आपल्या चॅनलवर छान छान असे व्हिडिओ येणार ब्लाऊज डिझाईनचे सुद्धा। तर तिथं पण अस्तर आहेत, अस्तरचं एक बंडल आहे यश घे बा। तर हे बघा हा सुद्धा अस्तरचा बंडल भरपूर असं मी आणलेला आहे बरं का। अस्तर सुद्धा कलेक्शन हे 50 आणि हे 50च्या वरच आहेत। आणि
5 ते 6 डझन फॉल, आणि तिथं पण अजून आपले काही फॉल आहे, तिकडं सुद्धा लेसचं कलेक्शन आहे. तर थोडं थोडं वाढवत जायचं. तर बघा हे रीलचे बॉक्स आहेत आपले. मी त्यांना म्हटले होते मला मोठा बॉक्स द्या, याच्यात कलर बघायला गेलं ना मैत्रिणींनो, तर थोडं मागं जा बघा, कलर बघायला गेलं ना याच्यामध्ये तर मग हे पूर्ण अस्तव्यस्त होतं. तर त्यांनी नाही दिलं मला. तर एवढं मी दोऱ्यांचं कलेक्शन आपलं शिलाईसाठी लागणारं आणलेलं आहे पहा, अशा पद्धतीने. आणि हे पण मला जे रेग्युलर लागणार आहे ते सुद्धा आणलेलं आहे. आता याच्यामध्ये आहे अस्तरचे तागे. तर बघा सुंदर असं हे सुद्धा ह्यावेळेस जास्तच आणलेले आहेत बघा. मी इथेच बसतो यश. आज कॅमेरामॅन आमचा यश आहे, माझा मोठा मुलगा. तर बघा हा अनन्याचं पिल्लू येते पहा. काही वेगळं म्हणजे अजून कलर जास्त आणलेले आहे आणि याच्यात मी जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. साड्यांमध्ये कमी केलेली आहे, कारण की माझ्याकडे बजेट नव्हतं. आणि ज्या पहिल्या आपल्या उधाऱ्या आहेत साड्यांच्या दीपावळीच्या कलेक्शनच्या, त्या काही एवढ्या जमा झालेल्या नव्हत्या. तर जेवढं बजेट आहे तेवढ्यामध्येच मी आणलेलं आहे मैत्रिणींनो. तर अस्तर मेन आहे आपल्याला, अस्तर मेन आहे. तर मग अस्तर भरपूर आणलेले आहेत. तर बघा अजून हे एवढे आहेत. अजून तागे जास्त फोकस मी ताग्यावरतीच केलेला आहे, कारण की मैत्रिणींना माहिती आहे विदाऊट सुद्धा अस्तर आपण लावलेले आहेत. जे आपले कस्टमर आहेत त्यांनी नव्हते माझ्याकडे अस्तर, त्यांना म्हणलं आणून द्या, तर त्यांनी आणून दिले नाही. मग विदाऊट वापरण्याचं आपल्याला काम पडलं होतं. तर एवढे अस्तरचे तागे आहेत पहा हे. आता आपण साड्यांचं अनबॉक्स करून घेऊ. तर बघा हे 20-20 मीटरचा तागा येते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर एक तागा 20 मीटरचा आहे. एवढे आणलेले आहे. बघा आता हे आम्ही 2 व्हीलरवर आणलेलं आहे. 2 व्हीलरवर 4 व्हीलर होती, पण मार्केटमध्ये उभी करायला जागा राहत नाही आणि सिटीमध्ये ट्रॉफिक जास्त असते, त्यामुळं मग आम्ही मोठी गाडी नेली नव्हती. आणि रिक्षावाले ना खूप एक्स्ट्रा चार्जेस घेतात. तर मग तुम्हाला तर माहिती आहे तुमची ताई किती चिंगूस आहे. मग आम्ही हा 2 व्हीलरवरच एवढा आणलेला आहे. अजून मी आणणार आहे संक्रांतीच्या अगोदर. तर पहा आता मी दाखवते तुम्हाला एक कलेक्शन आपलं ब्लाऊज पीसचं सुद्धा. अनन्या तर जास्त काही आणलेलं नाही, पण जेवढं आणलंय तेवढं दाखवते. आणि हे बांधणीमध्ये पॅटर्न पहिलं पण आणलं होतं आपण, तर परत मला सांगितलं होतं, परत मी आणलेला आहे. आणि हा एक सेट आपला भारीमध्ये आणलेला आहे संक्रांतीसाठी. तो मैत्रिणींनी सांगितलं होतं तसं. देण्या घेण्यासाठी बऱ्याच मैत्रिणी मला विचारतात, तर हे देण्या घेण्यासाठी हे साधे ब्लाऊज पीस मी आता ठेवलेले आहे. 50 पीसचं पूर्ण बंडल आहे. म्हणजे आपण पूर्ण हे आणतो कलेक्शन, तर हे देण्या घेण्यासाठी एवढं हे नसतं. तर हे मी 50 पीसचं बंडल एक आणलेलं आहे. तर बऱ्याच मैत्रिणी मला आणि कस्टमर आपल्याला सांगतात हे आणायसाठी, तर मग मी यावेळेस घेऊन आलेले आहे. तर हे डिझाईनमध्ये आणलेलं आहे कलेक्शन. तर तुम्हाला याच्यातला एक पीस मी ओपन करून दाखवते. तर पहा असं काही हे कलेक्शन आहे. याच्यामध्ये पूर्ण असे कलर आहेत. तुम्ही पैठणी साडीवर सुद्धा हे वेअर करू शकता आणि स्टिचिंग करून घेऊ शकता. आता कॉन्ट्रास्टमध्ये भरपूर असे ब्लाऊज पीस येतात साड्यांमध्ये, आणि काही काही साड्यांमध्ये कॉन्ट्रास्टमध्ये पीस येत नाही, तर तुम्ही ह्या पिसांचा सुद्धा वापर करू शकता. तर खूप सुंदर हा सुद्धा एक कॅटलॉग आणलेला आहे मी. त्याच्यानंतर बघा हा पण खूप छान आहे डेली यूजसाठी. साड्यांमध्ये आता डेली यूजच्या साड्यांमध्ये जास्त काही चांगले असे ब्लाऊज पीस निघत नाही स्टिच करण्यासाठी. तर भरपूर लेडीजला मी सांगत असते समजून की हा शिवला तर टिकणार नाही, तर मग त्या माझ्याकडेच घेतात ब्लाऊज पीस. असं काही नाही की मी माझ्याकडे घेण्यासाठी मी सांगत असते, त्यांना आवडतं तर.
असं काही नाही की माझ्याकडचे ब्लाऊज पीस कटावं म्हणून मी त्यांना सांगते की हे शिवायला जमत नाही, तर त्यांच्या सहकुशीने त्या घेतात. तर हा एक कलेक्शन आणलेला आहे. याच्यात सुद्धा खूप सुंदर असे कलर आलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. तर कोणी लेसवर मॅचिंग घेतं, कोणी असं ब्लाऊज साडीमध्ये जो कलर आहे त्याच्यामध्ये. तर हा एक कलेक्शनमध्ये आपल्या आलेला आहे नवीन काहीतरी. तर बघा, हा सुद्धा खूप सुंदर, मला खूप आवडला. पर्सनल मला हा खूप कॅटलॉग आवडला आहे बघा साड्यांचा, सॉरी ब्लाऊज पीसचा. अजून साड्यांचं काही नाही, थोडंसं कलेक्शन आहे आपलं, ते पण दाखवते समोर. तर याच्यातसुद्धा बघा किती सुंदर असा एक ब्लाऊज पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तर पहा, खूप सुंदर हा चेक्समध्ये आहे. पहा, चेक्समध्ये आहे, खूप सुंदर आहे. तर हा सुद्धा आपण कॉन्ट्रास्ट साडीवरती स्टिच करू शकता तुम्ही. तुमच्या साडीमध्ये जर ब्लाऊज पीस तुम्हाला आवडला नाही तर तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये सुद्धा असे ब्लाऊज पीस विकत घेऊन स्टिच करून घेऊ शकता साडीवर. एकदम कितीही महागाची साडी असू द्या, कपडा एकदम रफ आणि टफ आहे बघा हा. तर अजून पुढे बघूया आपण. तर हा सुद्धा असंच देणे घेण्यासाठी आणि डेली यूजसाठी तुम्ही वापरू शकता. याचं सुद्धा खूप सुंदर असं शाईन आहे बघा, ह्या कपड्याला खूप सुंदर अशी शाईन आहे. पहा, लाइनिंग मध्ये याचा कपडा आहे. तर दीपावळीपासून आपण आणलेच नव्हते बघा, जास्त ब्लाऊज पीसचं कलेक्शन मी आणलंच नव्हतं दीपावळीपासून. तर हा छोटासाच आहे. त्यानंतर बघा आता हा, याच्यामध्ये सुद्धा खूप कलर खूप छान छान आलेले आहेत बघा. मग एकदम फ्रेश कलर आलेले आहेत पहा बघा. तर याचा कपडा असा आहे, एकदम मऊ मऊ आहे. डेली यूज साठी खूप सुंदर आहे पहा, डेली यूज साठी खूप छान आहे हा. आणि याच्यावर सुद्धा खूप छान अशी बघा चौकड्याची डिझाईन आहे. तर आता घेऊया आपण दुसरा. आणि सगळ्यात जास्त पर्सनली हा पॅटर्न मला खूप आवडलेला आहे. बघता क्षणी मी हा उचलला होता लगेच. तर बघा, याचा कपडा आपला जो डोला सिल्क फॅब्रिक कसं असतं त्यामधून आहे बघा. हा ऑर्गेन्झा मधून आहे, सॉरी डोला नाही, ऑर्गेन्झा मधून. एकदम असं सिल्की सिल्की आहे, खूप सुंदर आहे पहा. एकदम ओरिजिनल कलर आणि क्वालिटी सुद्धा खूप छान आहे या पिसाची. याला सुद्धा कॉन्ट्रास्ट मध्ये आता वापरू शकता बघा. याच्यावर पूर्ण बुट्ट्या आहेत आणि ब्लाऊज पीस सुद्धा खूप मोठा आहे, 80 सेंटीमीटरच्या वरच आहे, 80 सेंटीमीटरच्या वर. तर ह्या पद्धतीनं याच्यामध्ये बघू शकता तुम्ही किती सुंदर असे कलर आलेले आहेत. हे बघा, ब्लॅक कलर आहे, निळी जांभळा कलर आहे, ग्रीन कलर आहे, येल्लो कलर आहे, गोल्डन आहे, मोरपंखी सुद्धा आहे, मेहंदी कलर आहे, पेट्रोल ब्लू कलर आहे आणि चॉकलेटी कलर. तर हे सुद्धा मी अशा हिशोबाने आणलेले आहे ब्लाऊज पीस, एकदम विचार करून आणलेले आहे की साड्यांवरती हे आपल्याकडे सेल झाले पाहिजे. म्हणजे काही पण उचलून घेऊन नाही यायचं, गिरायकाला पण आवडलं पाहिजे. तर ह्या पद्धतीने आपण आता बघा, हा शेवटचा राहिलेला आहे ब्लाऊज पीसचा. आणि हा सुद्धा खूप सुंदर कलेक्शन आहे पहा. हे पण आता जे रेडीमेड ब्लाऊज येतात का त्याच्यामध्ये काही ब्लाऊजचा कपडा असा असतो पहा. तर पहा, याचा सुद्धा खूप सुंदर असं फॅब्रिक आहे आणि याच्यावरती अशा पद्धतीने काम आहे बघा. एकदम मस्त रफ आणि टफ कपडा आहे पहा ह्यो. तर खरं तर मी याचे 2 बंडल आणायला पाहिजे होते, पण आपल्या बजेटमध्ये मी जेवढं बसेल तेवढं आणलंय बघा मैत्रिणींनो. खूप सुंदर कलर सुद्धा याच्यात आहेत पहा. रेड कलर, येलो कलर बघा, हा कसा कलर आहे, हा ग्रे कलर, ऑरेंज, त्यानंतर पेट्रोल ब्ल्यू, गोल्डन, ग्रे. हा जाणार आहे या साडीमधला ब्लाऊज पीस. आणि कलर तर एकदम छान आहेत बघा. आणि याला जास्त काही बुट्ट्या वगैरे नाही, प्लेन मध्येच आहे, सिंगल सिंगल बुट्टी आहे आणि काठ सुद्धा एकदम शायनी ग्रीन कलर. तर खूप सुंदर याच्यामध्ये सुद्धा कलर आहे. कपड्याला बघायची गरज नाही, एकच नंबर कपडा आहे बघा.
खूप सुंदर आहे आणि डिझाईनचा याच्यावरती मस्त ब्लाऊज पीस जाणार आहे. आता पुढचं आहे डेली यूज मध्येच आहे आणि जे ट्रेंडिंग चालू आहे कॅटलॉग ते आणलेलं आहे बघा. तुम्हाला दाखवते मी. तर पहा हा आहे तो ट्रेंडिंग. तर बघा किती सुंदर आहे. याचा सुद्धा कपडा एकदम मस्त आहे. शाईन खूप छान आहे. याला शाईन खूप सुंदर आहे. तर याच्यातले कलर दाखवते मैत्रिणींनो मी तुम्हाला. बघा हा आहे रेडी कलर, चेरी रेड कलर. त्यानंतर बघा हा आहे ग्रीन कलर. ग्रीन नाही, थोडा वेगळाच आहे. खूप सुंदर आणि शाईन एक नंबर आहे. क्वालिटी पण एक नंबर आहे बघा साडीची. डेली यूज साठी खूप सुंदर. तर बघा हा एक कलर जाणार आहे त्याच्यात. आणि सगळ्यात सुंदर आणि माझा फेवरेट कलर हा नेव्ही ब्ल्यू, एकच नंबर. त्याच्यानंतर बघा हा एक, याच्यामध्ये 5 पीस आहेत. जांभळा कलर या पद्धतीनं. आता याच्यातला ब्लाउज पीस कसा येणार आहे तो दाखवते मी. बघा सुंदर असा याच्यामध्ये हा ब्लाउज पीस येणार आहे पूर्ण आणि अशी काही साडी येणार आहे. तर कसं वाटलं आपलं साड्यांचं कलेक्शन नक्कीच कमेंट करून सांगा. आता आपण हे कलेक्शन घेऊया. तर हे बांधणीमध्ये आहे बघा. पहिल्या दिपोळीच्या मालामध्ये सुद्धा आणलं होतं, पण हे थोडं महाग लागलं ह्यावेळेस आपल्याला. पहिल्या वेळेस स्वस्त पडलं होतं, तर महाग लागलं. तर क्वालिटी सुद्धा छान आहे आणि याच्यातलं काम सुद्धा आता वेगळं आलेलं आहे. लेस सुद्धा वेगळी आलेली आहे याची पहिल्यापेक्षा. तर हे जे आहे का पदरावरती हे शिल्लक आलेलं आहे बघा. पहिला जो माल भरला होता आपण त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आणि खूप सुंदर आहे. पूर्ण बांधणीचं पॅटर्न आहे. ब्लाउज पीस वर्क मध्ये जाणार आहे बघा. असा हा ब्लाउज पीस जाणार आहे. याच्यामधले कलर मी तुम्हाला दाखवते. बघा हा राणी कलर, काय म्हणला. तर याच्यातले एकदम अप्रतिम असे सुंदर कलर आहेत बघा. खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे. हे मला खूप आवडलं आणि निघता मी हे घेतलं. येलो कलर तर खूप छान आहे बघा. एवढे याच्यामध्ये कलर आहे. एक येलो कलर मी काढून दाखवते तुम्हाला वरती. पॅकेजिंग सुद्धा खूप सुंदर आहे या साड्यांची. तर जवळच आहे. याच्यातले सेल झाला की मी परत घेऊन येईन. तर पहा खूप सुंदर दिसतीये कुठून एकदम. तर याच्यातली पक्की तर माझी एखादी होणारच. या पद्धतीनं हा कलर सुद्धा छान आहे, राणी कलर. आणि हा मोरपंखी, हा जांभळा, हा ग्रीन आणि हा पेट्रोल ब्ल्यू. तर बघा आता हे साईडला ठेवते आणि बाकीचे मग तुम्हाला दाखवते. तर आता 2च सेट राहिलेले आहेत. जवळ आहे आपल्याला संभाजीनगरहून आणायला. याच्यातलं सेल झालं की आपण परत घेऊन येऊ. तर पहा हा एक संक्रांतीसाठी म्हणजे नाही का काहीतरी वेगळं. पिस्ता कलर खूप सुंदर आहे आणि ब्लाउज पीस सुद्धा खूप सुंदर आहे. सुंदर सुंदर याच्यामध्ये सुद्धा कलर आहे. आणि हा सुद्धा कलर खूप छान आहे पहा, एकच नंबर. तर याच्यातला एक ओपन करून दाखवतो मी तुम्हाला. हा कलर, याचा ब्लाउज पीस कसं जातं मी तुम्हाला दाखवते पहा. ब्लाउज पीस मला खूप आवडला. हे बघा छान अशा नेटवरती डिझाईन पण आहे. हातावरती सुद्धा डिझाईन आहे खूप सुंदर आणि मोठा पण आहे ब्लाउज. तुम्ही लॉंग स्लीव सुद्धा शिवू शकता. आणि बघा हा काठ सुद्धा आलेला आहे त्याला. ब्लाउज डिझाईन मला खूप आवडली ब्लाउजची.
आणि पॅटर्न सुद्धा खूप छान आहे पहा. लांबी रुंदीला तर पाहायची गरज नाही बघा या साडीला, एकदम मस्त आहे बघा. तर आता हे 4 पीस आहेत. अजून एक कॅटलॉग भारीवाला मी आणलेला आहे संक्रांतीसाठी. न्यू इयरचे फटाके पूर्ण चालू आहे आमचं. मला आवाज येत असेल तर हे सुद्धा साईडला ठेवू. आता आपण गरीबाचं छोटंसं दुकान, ह्या पद्धतीचं काही आपलं कलेक्शन होतं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलवरती ब्लाऊज डिझाईनचे आणि स्टिचिंग टिप्सचे व्हिडिओ येतात. तर आज हे नवीनच काय, तर माझ्या मैत्रिणींना आवडतंय, माझ्या सबस्क्रायबर ताईंना आवडतंय हे कलेक्शन बघण्यासाठी. दरवेळेस मी माल आणला का त्यांच्यासोबत शेअर करत असते. तर त्यामुळं मग मी हे दाखवलेलं आहे. तसं तर आपलं स्टिचिंगचं चॅनल आहे, पण मी केलं शेअर. काही याच्यातून काही शिकण्यासारखं भेटत असलं तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर असं आपलं होतं छोटंसं कलेक्शन. तर इकडे हे लेसचं कलेक्शन आहे बघा आपलं. हे अस्तरचे तागे, हे ब्लाऊज पीस खूप सुंदर. इकडे आपले धागे. तर चला मग बाय, भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा. श्री स्वामी समर्थ.